संघर्ष आहे भाऊचा 100%. आज मालकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले भाऊ. खरं लक्ष्मी भाऊ, गाडी फसली होती, गाडी झाली तरी आज अश्रू आले. विषय सोडून दिला तर गाडी पडली. मी पूर्ण शॉक होऊन झाला. तर काहीच मजा नाही म्हणलं. समोरच्या माणसानं आता विशाल भाऊनी एवढा जीवाचा रान करून गादा घरी आणून दिली आणि त्या माणसाचं सुद्धा समाधान होत नाही. या बैलावर एवढं प्रेम आहे, त्या बैलाला गादा नाही जाऊ राहिली म्हणजे जागेवर विचार पलटले ना. पण ती गाडी झाल्यामुळं इतका आनंद झाला. त्या गाडीचा विषय असा झाला का जसं याला जे रडू यायचं कारण आहे, आपल्याच तालुक्यातले आपले जवळचे लोक काय म्हणतो ते, हे जनावर तुझे नाही, तू लोकांचे सांभाळितो. अच्छा. पण माझ्या जनावरांनी करून दाखवलं 100%. असं हे काय असं. गाडी माग फसली तरी बैलांना गाडी मारू राहिला पुढे. अच्छा. गाडी समोरची पण हलकी नाही ना, चांगली टॉपची गाडी आहे. म्हणजे त्याच्या रेंज मध्ये ती गाडी एक नंबर आहे. आणि तरी गाडी झेंडे वगैरे बैल एक छकड्याचा अंतर मग ते हृदय भरून आलं त्यांचं. तर मित्रांनो, आपली एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आज अशी मुलाखत आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच घेतोय. 1-2 दिवसापासून ना एक रील खूप व्हायरल होते महाराष्ट्रामध्ये. एक मालक त्याच्यावाल्या बैलाच्या गाळ्यामध्ये पडून रडतोय. तर तुम्ही बघितलीच असेल ती रील, तशी मी टाकून देतो व्हिडिओमध्ये. तर आज आपण त्या मालकाकडे आलोय. आपले सर्वांचे लाडके गटलू भाऊ हिंदकेसरी गाडा मालक, आपल्यासोबत राहुल भाऊ खांडेकर LPचे मालक, हिंदकेसरी मालक येते पण हिंदकेसरी गाडा मालक. तर आलो त्यांच्याकडे आज त्यांची मुलाखत घेण्यासाठी. तर नमस्कार गटलू भाऊ. नमस्कार अजय भाऊ. काय म्हणता, लई अश्रू आले डोळ्यामध्ये असे आले. हे जे आपले जनावर आहे हे मी फक्त खायला घालायचं मालक आहे. ही जी जनता आहे मी सर्वांच्या अधीन केलेले जनावर आहे. आणि ह्या खेळामध्ये असं आहे, आपण कोणावर किती विश्वास ठेवतो हे आपलं बाहेर. मी माझ्या स्वतःच्या भावावर विश्वास ठेवत नाही. एवढा मी माझे वस्तात नंदू भाऊ बैरागी असतील, राहुल भाऊ असतील, खंडू भाऊ खुळे असतील, नितीन भाऊ लांडविले असतील, अनेक जे कोणी भाऊ गोविंद माले असेल, जे कोणी असेल यांच्यावर माझा अतिविश्वास, माझ्यापेक्षा जास्त विश्वास यांच्यावर ठेवतो. म्हणून मला हे दिवस आज पाहायला भेटले. आणि ह्या खेळामध्ये कोणी असू, आपल्या जॉकीवर, आपल्या वस्तातवर, आपण ज्याच्या सुट्टी मेकर आहे याच्यावर जास्त विश्वास दिला पाहिजे. नाही तर ती गाडी उडाली मागून तुम्हाला कोणतरी येऊन सांगाल बा यांनी बैलच सोडला नाही, यांनी घोडाच हाकला नाही, याच्यात काही तथ्य नाही. हे सर्व मला माझे वस्तात नंदू भाऊ बैरागे असतील किंवा राहुल भाऊ असतील यांनी 10-20 वर्षापासून हे शिक्षण यांनी दिलं. म्हणून मी आज या स्टेपला आलो. आणि मला जे रडू यायचं कारण आहे, आपल्याच तालुक्यातले आपले जवळचे लोक काय म्हणतो ते, हे जनावर तुझे नाही, तू लोकांचे सांभाळितो. अच्छा. पण माझ्या जनावरांनी करून दाखवलं 100%. असं हे काय असेल ते राहुल भाऊ बोलतील. अच्छा. तर राहुल भाऊ, गटलू भाऊचा संघर्ष काय म्हणतोय तुम्हाला? संघर्ष असा होता का ते आनंद अश्रू होते. अच्छा. तर आनंदच इतका झाला का ते गगनात मावळला त्यांच्या आले. अच्छा. खूप म्हणजे डायरेक्ट भरपूर लोकांनी व्हिडिओ बघितला तो. काही निगेटिव्ह बी होते, असं काही नाही, काय रडतोय काही नाही. पण ज्याला अश्वप्रेम आहे, आपलं वासरांचा प्रेम आहे, मनापासून जीव लावलं का बैलाला का मग ते कळतं आपल्या बैलांना काय केलं काही नाही. 4 छकडी गाडी माग फसली तरी बैलांना गाडी मारू राहिला पुढे. अच्छा. गाडी समोरची पण हलकी नाही ना, चांगली टॉपची गाडी आहे. म्हणजे त्याच्या रेंज मध्ये ती गाडी एक नंबर आहे. आणि तरी गाडी झेंडे वगैरे बैल एक छकड्याचा अंतर मग ते हृदय भरून आलं त्यांचं. तर मित्रांनो, आपली पाटोद्याची 2026 रामेश्वर महाराज यात्रा होती, ती तिथला सीन येतो सर्व. तर तुम्हाला जोड कोण होत त्या टायमाला म्हटलं? मला जोड मनमाड खंडू भाऊ दराडे. अच्छा. लढत मैत्रीपूर्ण झाली होती? मैत्रीपूर्ण, अगदी मैत्रीपूर्ण, काही कुठलाच नाही, त्यांचाही नाही आपलाही नाही. फक्त लढत होण्यापूर्वीच सर्व प्रेक्षकांचं म्हणणं होतं का ही लढत होईल आणि ही लढत समोरचा जिंकणार, तुम्ही जिंकणार नाही. आणि आपले थोडे स्नेही विशाल भाऊ आयर यांनी मला 2 दिवसापूर्वी गदा घेऊन आले. मला म्हणे गटलू भाऊ ही गदा तुम्हाला द्यायची. म्हणलं मी घरी घेणार नाही, मैदानात घेईल. जे त्या समोरच्या नशिबात असेल किंवा माझ्या नशिबात असेल. विषय असा झाला का टॉर्च ते जिंकली, खंडूभाऊ टॉर्च जिंकले. ते म्हणे कोण खेळणार? म्हणलं तुमची इच्छा, टॉर्च तुम्ही. टॉर्च ते जिंकल्यानंतर ते म्हणे मी मधून जातो. मग ती गदा आणि जे काही बक्षीस होतं ते आतल्या गाडीला फिक्स राहत. पण ते काय झालं, आपलं नशीब आपल्या बैलांना करून दाखवलं. त्याच्यामुळे आपल्याला अति हृदय भरून आलं. आणि विशाल सुधाकर आयर
हे नाव कुठल्याच कोपऱ्यात नव्हतं. एक 10-5 गावामध्ये होतं, पण कालची जी बाईट 2 दिवसात व्हायरल झाली त्याच्यामध्ये त्यांचंही बी नाव पुढे गेलं. आणि ते बा आपले काही लय नातेसंबंधी असं नाही, पण त्यांचं या बैलावरच अति असलेलं प्रेम. त्यांचं म्हणणं असं झालं का आपल्या तालुक्यात नाही जिल्ह्यात एलपी बैल जो पळतो त्याच्या मागे हाच बैल आहे, आणि ही गरीबा घरची दौलती ही कुठंतरी उजाडात आली पाहिजे. ह्या विषयावर ते म्हणे मला माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ सुधाकर कान्हो आयर यांच्या स्मरणार्थ मला गदा द्यायची आहे. म्हणजे तुम्ही घरी देऊच नका, सगळ्या मैदानात पाहू द्या, लोकांना कळू द्या, म्हणजे तुमचंही बी नाव झालं पाहिजे. आणि माझ्या बैलावर एकदम छोटे छोटे मुलं, गरीब मुलं, सगळ्याच प्रेम आहे. त्याच्यामुळे मी म्हणतच नाही माझा आहे, सगळ्याला आनंद घेऊ दे तुम्ही. असं भरपूर पब्लिक होती, मी पहिल्या शब्दात काय सांगितलं, आपण सगळ्यात मोठा विश्वास संपादन करा. लोक म्हणते बाबा नंदूभाऊ गाडी हाकीतो पैसे घेत असेल, अप्पादाजी गाडी हाकीतो पैसे घेत असेल, रावसाहेब गाडी हाकीतो पैसे घेत असेल, सचिन गाडी हाकीतो पैसे घेत असेल. हे कोणीच नाही, 1 रुपया घेऊन लाजिंदे नाही. हे स्वतःचे म्हणून काम करते. आणि मी बी तेवढं श्रेय त्यांना दिलं. 15 ते 20 वर्षापासून माझ्याकडे जनावर आहे. फक्त मला काय सांगायचं होतं का बऱ्याच लोकांनी मला कमी लेखलं होतं, ते माझ्या बैलांनी काल करून दाखवलं, त्याच्यामुळे मला अश्रू अनावर झाले. अच्छा, तर मित्रांनो हा जो मागे दिसतोय तो फायटर आहे आपल्या गटलू भाऊचा. एक मुलगा म्हणला तरी चालेल, कारण की प्रेम तेवढे त्याच्यावरती मुलापेक्षा जास्त. हा 100%. तर आता आम्हाला थोडा त्याचा प्रवास सांगा, कसा आहे काय वासरापासून. त्याचा प्रवास असा आहे का हे वासरू आपले माटोलठाणचे शुभम कातोरी त्यांच्या जवळचं वासरू आहे. अच्छा. आणि त्याला मला मिळण्यास पाठीमाग मोठं योगदान शरद भाऊ नागरे माटोलठाणचे. त्यांना फोन केला शरद भाऊला, शरद भाऊ एवढं वासरू आपल्याला घेऊन द्या. सकाळी 7 वाजताच लोकांना कोणाला माहिती न माहिती येऊन गटलू भाऊ वासरू तुम्हाला होईल, एवढे पैसे म्हणतो. काहीच अडचण नाही म्हणलं शरद भाऊ, वासरू घेतलं तुमच्या शब्दावर, एका शब्दावर. ते म्हणजे 71,000 रुपये तुम्हाला वासरू घ्यावं लागेल म्हणलं. घेतलं, फक्त मला समोर येऊन पाव दे वासराचे हात पाय. वासरू घेतलं म्हणलं, गेलो वासरू पाहिलं. मग मला थोडस कन्फ्युज झालं. मग मी पुन्हा माझ्या वाजता तंक गेलो नंदूभाऊ बैरगी. म्हणलं नंदूभाऊ आपल्याला जायचंय, माझ्या घरी कुठलंच काही माहिती नव्हतं. मग नंदूभाऊ मी गेलो, वासरू पाहिलं. नंदूभाऊ म्हणे आपल्याला वासरू घ्यायचं. 100%. लगेच आम्ही पैसे जमा केले, वासरू घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर वासरू पळायला लागलं. मध्ये 1-2 वेळेस वासरू आजारी होतं, पडली गाडी. बऱ्याच लोकांनी त्याची चर्चा चुकीची केली, संपला असं झालं तसं, पळतच नाही. बरोबर, ठीक आहे. आता लोक म्हणत्या बैलाला माप पाहिजेत, बैलाला पेटी पाहिजेत, बैल असा पाहिजेत, बैलात धमक पाहिजेत. 100%. आणि त्याचं मालकाचं प्रेम त्याच्यावर तेवढं पाहिजे तर बैल करून दाखवित काही गोष्टी. असं आहे बघा मित्रांनो, चांगल्या प्रकारे सांगताय. जी यंग जनरेशन आहे त्यासाठी तर चांगलंच सांगताय. तर केवढं होतं वासरू तुम्ही घेतलं तेव्हा? अगदी छोटं वासरू होतं, 7-8 महिन्याचं. नेटकच चालू झालं होतं. एकच दंगल केलं त्यांनी. त्यांचा इंस्टाग्रामला व्हिडिओ पाडला रात्री 11 वाजता. मी व्हिडिओ पाहिला, माझ्या डोक्यात आलं का वासरू आपण घ्यायचं. मग मी लगेच रात्रीच नंदूभाऊला मेसेज टाकला, तुम्ही किती वाजता मोबाईल पाहिल्यानंतर मला फोन करा, मी रात्रभर जागाची. कारण मी पूर्ण व्याकुळ होऊन जायला गुलालासाठी. माझे पहिले 2 बैल फेल गेले, मला एक 7-8 दंगल गुलाल नव्हता. अरे बापरे. आम्ही नैताळ्याच्या मैदानाला गेलो, तिथंच नंदूभाऊ म्हणले किती पैसे गेले, चला आपल्याला बैलच घ्यायचा आज. नंदूभाऊ म्हणे लय घाई करायची नाही, सगळं दमानं होतं, तू एवढा भारावून जाऊ नको. म्हणलं जमणारच नाही. रात्री व्हिडिओ पाहिला, लगेच मी रात्रीच्या रात्री नंदूभाऊला मेसेज केला, आपल्याला बैल घ्यायचा, वासरू कवायना पण घ्यायचं. अच्छा. मग ते म्हणजे चालेल ठीक आहे. मग तो रात्री व्हिडिओ पाहिले. मी शरद भाऊला सकाळीच फोन केला, दिवस उगायच्या आताच. शरद भाऊ नागरे म्हणे गटलू भाऊ तुला मी वासरू देतो, तू ये. मग मी नंदू भाऊला घेऊन गेलो. मग आम्ही दोघं गेलो. हे आमचे सुनील मामा, आमच्याकडे एक जुना बैल पळत होता सिद्ध्या बैल, ते आमचे बबन मामा होते, स्वर्गीय झाली ती. एकदम बैल टॉपला पळत होता. मग त्यांची जागा मग आम्ही यांना दिली. म्हणलं मामा तुम्ही चाला त्यांच्यावरची. मग आम्ही 3 जण गेलो, वासरू घेऊन आलो. आणि त्या दिवसपासून 12 महिने होऊन गेले, गाडी कायम गोलाला ती. बैल पडला असेल पण आम्ही काही विचार नाही केला हा कशामुळे पडला, याला पडण्यामागचं कारण काय, बैल आजारी आहे का, बैलाला रान बरोबर नाही लागलं का, घोडा बरोबर नाही लागला. आणि मी माझं तर म्हणणं असे, याच्या त्याच्या घोड्यात बैल हाकून तथ्य
नाही. घर जो जुग आहे त्याच्यातच हाका. तुम्ही दुसऱ्याच्या घोड्यात हाकीत असेल पण तुम्ही 17 घोडे बदलू नका, 17 बैल बदलू नका. ड्रायव्हर ज्यांच्यावर विश्वास आहे अति तेच बसवा. आणि बसवल्यानंतर तुम्हाला एखाद्याने जर सांगितलं असेल हा माणूस गाडी हाकीत नाही, हा बैलाच्या पाठीत आणतो, त्याला जसं येईल तसा त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आणि विश्वास असेल तर तुम्ही मैदानात जा. स्वतःपेक्षा विश्वास या जनतेवर ठेवा तुम्ही. आणि या खेळामध्ये माणसं कमावली पाहिजेत आधी. हा खेळ एकट्याचा नव्हे, त्याला जोडीदार लय महत्वाचे. आता हे गोविंद भाऊ माले ना, आम्ही त्यांच्या हातात घोडा दिला ना, मी बघायला सुचत नाही कसा धरते, हे माग धरत्या का पुढं धरत्या, किंवा राहुल भाऊचा विषयच नाही त्यांचा. असे माणसं कमावले तर तुम्ही पुढे जाणार आहे. नाही तर तुम्ही आज ह्या कडेत हा माणूस धरला, पुढच्या कडेत दुसरा धरला, याच्यात तथ्य नाही. आता माझा भाऊ आहे, मोठा भाऊ जनार्दन भड, राजू भाऊ. जनार्दन भडला XYZ एक व्यक्ती म्हणे तुझं काहीच नाही म्हणे याच्यात. अरे बाबा तू थोडा दम धर म्हणलं, तुला दाखवितो. आम्हाला वाटलं आमच्या जनावरला आणि महिना 2 महिने त्याला कळून जाईल. योग असा का 15 दिवसात तो माणूस आमची गाडी खेळला, त्यालाच गुलाल नाही दिला. मग ज्यांना भाऊला उभं केलं, सांग त्याला छाती टोकून का माझं वालय लोकच नाही. असं आम्ही लोकांना करून दाखवलं. पण आम्ही खोट्या बाईट दिल्या नाही, काही केलं नाही. बऱ्याच लोकांची व्हिडिओ पाहतो आम्ही, गाडी पडली तरी इन्स्टाला व्हिडिओ व्हायरल करते. आपला एक सुद्धा फेक व्हिडिओ नाही. पण आता ज्यांना भाऊ बैल धरायला एकदम कम्प्लीट आहे, तरी मी काय म्हणतो, तू बैल सोडून दे, नितीन भाऊ का बैल दे. माझा नितीन भाऊवर जेवढा विश्वास आहे एवढा माझ्या भावावर नाही. म्हणजे मी माणसं कमवले तेव्हा मला हे दिवस पाहायला भेटले. अच्छा, लय मोठी गोष्ट करता तुम्ही. माणसं कमवलेच पाहिजे, माणसं कमवलेच पाहिजे. मेन माणसं 100%. जर समजा माणसं नसले तुम्ही बस सोनं तुम्ही उपयोग काय तुम्ही. हा बरोबर आहे ना. माणसं लय महत्वाची. कंप्लेंट जर समजा तिथे काल 50 लोक असतील, कंप्लेंट 50 असतील. तर गाडीचा त्या दिवशी विषय काय होता नेमका पाटोद्यामध्ये? गाडी काय झालं, माणसं सगळे आपलेच. काय झालं, आम्ही घोड्याची काढणी टाकायला गेलो, घोड्याचं तोंड मागं होतं आणि तेवढ्यात टाळी झाली. टाळी होऊन गेली तेवढ्यातच. टाळी झाल्यानंतर काय झालं, सुट्टी मेकरनं बैल सोडून दिला. बैल सोडले, बैलांना जागेवर घोडा प्रेस झाला. ती गाडी त्या गाडी मागे गेली. अच्छा. आणि ती गाडी या साईडला येईपर्यंत त्या गाडीचा 20 फूट अंतर झाला. 20 फूट अंतर झाल्यावर मग अख्खं मैदान काय म्हणे, याची गाडी पडली, गाडी होत नाही. पण बैलांचे छंबीवर करून दाखवलं. तुम्हाला पण अंदाज झाला असेल ना? अंदाज म्हणजे मी विषय सोडून दिला, गाडी पडली. मी पूर्ण शॉक होऊन झाला. काहीच मजा नाही म्हणलं. समोरच्या माणसानं आता विशाल भाऊनी एवढा जीवाचं रान करून गादा घरी आणून दिली, आणि त्या माणसं सुद्धा समाधान होत नाही. या बैलावर एवढं प्रेम आहे, त्या बैलाला गादा नाही जाऊ राहिली म्हणजे जागेवर विचार पलटले ना. पण ती गाडी झाल्यामुळं इतका आनंद झाला. त्या गाडीचा विषय असा झाला का जसं एखादा माणूस एक्सपायर होतो, सगळे नातेवाईक येते आणि तो माणूस उठून बसतो, एवढा आनंद झाला आम्हाला. आणि तो आनंद आम्ही विशाल भाऊला दिला. विशाल भाऊला गाडी उभं केलं, भाऊ तुम्ही उभे राहा. आणि ते त्यांची काही इच्छा असतात. आमच्या इथला एक माणूस मेजर आहे, तो अरुणाचल प्रदेशला आहे. त्यानं काल ते व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यानं तिडून पैसे टाकले, म्हणे माझ्या नावची या बायला एक भेट वस्तू घ्या. त्यानं ऑनलाईन पैसे टाकून आणि ती फोटो त्यानं लगेच ऑनलाईन पैसे दुकानदाराला टाकून सकाळी ती गदा पण आणा भाऊ बरं का, ती वस्तू लगेच घरी पाठवली. असं नाही का बाबा आपल्याला फेक व्हिडिओ नाही चालती, बऱ्याच लोकांची फेक व्हिडिओ आहे. हा फेक व्हिडिओ बनवतात असं काही नाही. आणि ते आम्ही बरेच म्हणजे सायकली गदा 2-3 सायकली झाल्या. त्या जळगावला राजू शिंदे आपले त्यांनी शर्यत भरवली, तिथे पैठणीचं नियोजन केलं. त्यांनी 2 पैठणी दिल्या. म्हणजे आपल्या परिस्थितीच्या मानानं आपल्याला बैलांना खूप काही दाखवलं. आणि मी 20-25 वर्षापासून बैलगाडा शर्यतीत आहे. मला खूप अपेक्षा होती का आपल्या बैलांना सायकल जिंकवावी, गदा जिंकवावी. ह्या बैलांनी 1 वर्षात सगळं दाखवलं आपल्याला. अगदी शेवट 2-4 महिन्यामध्ये घाट दाखवून आणला, छकडी शर्यत दाखवून आणली, घाटातही पळावला, सेकंद तोड करून आला तू. आणि म्हणजे सगळं त्यानं थोड्या दिवसात दाखवल्यामुळं आपल्याला असं माझा मुलगा नाही करतो का ना करतो, पण त्यांनी करून दाखवलं मला. गिफ्ट कोणी दिलंय म्हटले? ते आमच्या गावचे मेजर आहे रवींद्र नानासाहेब गवंडी. ते ड्युटीवर आहे अरुणाचल प्रदेशला. त्यांनी तो कालचा व्हिडिओ व्हायरल झाला ना, त्यांनी तिथून पैसे टाकले दुकानदाराला, स्वामी गिफ्ट ऍक्टिकल इकडे जळगावला. त्यांना सांगितलं एवढी गिफ्ट तुम्ही त्यांच्या घरी पोच करा. म्हणजे गावचं व्यक्तिमत्व आहे, गावचं व्यक्तिमत्व आहे ते. आता मित्रांनो बघा, गावामधले जे असे
लय मोजके लोक असतात तिकडून त्यांनी व्हिडिओ बघितला ड्युटीवर असताना. तर बैलाला गिफ्ट दिलंय दादा बघा, छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो दिलाय, छान फोटो आहे. अक्षरशः त्याच्यावरती दागिने म्हणजे हिरे वगैरे टाईप असं जडलेले, खूप छान दिसतंय ते. तर कोण करत नाही भाऊ असं गावामध्ये, सारे लोक आपले पॉझिटिव्हच पाहिजे. तर चांगलं व्यक्तिमत्व त्यांचं, त्या हिशोबानंच त्यांना आज त्यांच्या बैलाला त्यांना कालची गादा आहे मित्रांनो बघा, जड आहे गादा चांगली. या गाद्यासाठी पळाला बैल. ट्रॉफी होती त्याला. हा ना, वाल्मिक भाऊ आहेर वाल्मिक बोराडे, बोराडे वाल्मिक बोराडे पाठवू द्यायचे प्रॉपर ते त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्याच मारणार तर त्यांच्या मुलांना दिली. त्यांच्या स्मरणार्थ सोमनाथ भाऊ बोराडेंनी ट्रॉफी दिली. सुधाकर कानू आयर यांच्या स्मरणार्थ विशाल भाऊ आयरनी ही दिली. आणि लौकीला विलास ज्ञानेश्वर आडंगळे त्यांनी ही ट्रॉफी दिली आपल्याला. अच्छा. आणि ह्या ज्या वस्तू आहे आपल्या ह्या अति कष्टाच्या, हा ना, अति कष्टाच्या. एका आपल्याला बा कोणी 10-5 हजार दिले आणि तुम्ही बैल घ्या आणि मग बैल पळवा किंवा आम्ही पार्टनर आहे असं नाही. सगळे आपलं घरचंच आहे. आणि जे कोणी बोलत होते त्यांनी आपल्या घरी कधी येऊन पाहायचं. वासराचा घोड्याचा लहानपणापासून तर आतापर्यंतचा प्रवास सगळा पाहायला भेटेल. मोबाईल मध्ये सगळं अटॅच आहे आपल्याकडे. म्हणजे असं फक्त लोकांनी कोणाला कमी समजू नये मला एवढं. अच्छा. लोक बोलते बा हा वाड्या पावर आहे तो वाड्या पावर आहे, हे ज्याचं त्याचं प्रेम आहे. तुम्ही तुमच्या पाठीमागं जेवढी ताकद आहे तिला सुद्धा कमी नका समजू. मी कधीच कोणाला म्हणत नाही का हा त्याच्या मागं गेला तो याच्या मागं गेला. ज्याचं त्याचं प्रेम आहे, ज्याच्या त्याच्या जनावरांचं प्रेम आहे. आता माझ्याही बाईला मागं 5-25 लोक येत्या, पण माझ्या मागे जी ताकद आहे, जे माणसं आहे यांना एखादा बोलले मला सहन नाही होत. मला बोला तुम्हाला काय बोलायचं, पण यांना बोलायचं काही संबंध नाही. यांना मी बोलूही देत नाही. आणि हे माणसं अशी माझे कोणी 1 रुपयाची बिस्लरीची सुद्धा पाणी पिती नाही. घरून पाण्याचे जार गाडीत घेऊन बसत्या, नको आपल्याला खर्च नाही करायचा. आणि कोणालाच आमच्या मैदानामध्ये एक इतिहास, आम्ही कोणाला आरे शब्द बोलणार नाही. पडली खाली मान घालून जायचं, झाली खाली मान घालून जायचं. आम्ही फक्त एकच दिवस नाचलो का ते समोरचे माणसं दुसऱ्या समोर कपडे काढून नाचा द्या, मग त्यांनाही कळू द्या. असं नाही तर आम्ही 20 वर्ष झाली आम्ही कधी नाचलो नाही, कधी वर हात केला नाही, कधी शर्ट काढला नाही. पण समोरचं ज्या पद्धतीत राहील त्याच पद्धतीत आपण काम करायचं. शक्यतो शांतीत क्रांती लय महत्वाची. आता माझ्या मागे एवढी सपोर्ट सिस्टम आहे. डोंगरगावचा साई ग्रुप आहे, नवनाथ फड, सुदाम नागरे, शरद नागरे, नारायण फड, बरेच माणसं आहे. आपले डोंगरगावचे झाल्यानंतर एरंडगावचे, पिंपळगावचे बागड ग्रुप, तुमचा आपला पाटोद्याचे रामेश्वर ग्रुप, बरेच संघटना आहे. पण एकही माणूस आपल्या मनात असं काही आडी ठेवून आपल्या मागे उभं नाही राहत. स्वतःच म्हणून सगळे स्वतःची ताकद म्हणूनच उभे राहते. म्हणजे पण त्याच्यासाठी आपण त्या मापात वागलं पाहिजे. नाही बरोबर आहे, 100% असंही. कारण की आपण चांगलं वागलं तरच लोक आपल्या मागे. आपण जर कपटी वागलो तर मग ते काही आपण कपटी वागून उपयोग नाही. आणि आपल्याला पुढे जायचं असेल तर हे आपल्या बरोबरच्या माणसावर आपण विश्वास ठेवा. नाही तर आपण मग गाडी झाली ना आपणच म्हणायचं माझी झाली, याच्यात तर ते नाही. आज हे जे काय पाहायला भेटते हे फक्त जोडीदारामुळेच. आपण फक्त आपलं नियोजन करायला कोणाकडे द्या, पण विश्वास असेल तर द्या. समोरच्यानाही विश्वासघात करू नये आणि आपणही विश्वास ठेवला पाहिजे. बरोबर. माझे तो वाजतात मला वेळोवेळी सांगत राहते, बारावून जायचं नाही, तू दम धर. आपल्याला पुढे जायचंय ना, तू दम धर. मी माझं सगळं श्रेय माझ्या वाजतातलं देतो. त्यांचे कॅमेरा मार नंदू भाऊ बैरागी, कोणी काही म्हणत असेल, पण ह्या माणसामुळे मी आज खेळात. मी सगळं सोडून दिलं होतं, 10 वर्ष मैदानात उतरलो नाही. का बरं? मी सगळं बंद केलं होतं. लोक म्हणते बा टांग्यावाल्याला मुली दिली, असं नाही तसं नाही. तसं काहीच नाही. तुम्ही चांगल्या बागायतदाराला मुलगी दिली, तो आडबाजूला जाऊन दारू पित असेल, पत्ते खेळत असेल, येतात ते नाही. हे काय जे आहे हे 1500 लोकांच्या समोर आहे. आणि कोणचा मुलगा बिगर लग्नाचा राहिला टांग्यावाला नाही हो, कधीच नाही. असं नाही. टांग्यावाल्या लोकांनी कमी समजू नका. अरे बाबा नो, तुमच्या घरात जे नाही खायला ते जनावर खात्या. फक्त आपल्याला म्हणायचं नाही का बा हा गाडी तो घालतो, कोणाच्याच घरी खायला कमी नाही. बरोबर. पण आज तुम्ही पहा बऱ्याच टांग्यावाल्याच्या म्हणजे मंडळी असतील न, त्यांच्या पत्नी एकही रडणार नाही. पण हे जे आहे ना त्यांची पहा तुम्ही परिस्थिती. म्हणून तुम्ही टांग्यावाल्याला कमी नका समजू. अहो
एवढीच पिढी, मी तर म्हणतो एवढीच पिढी आहे का ही जनावर सांभाळती. हे घरातून शोक बंद झाला ना, कुठेला तुमच्या जनावर सुद्धा राहणार नाही पाहायला. म्हणजे असं नका समजू का बा तुम्ही यांचं काय खरं नाही त्यांचं. तुम्ही कधीच कोणीच कोणाला कमी समजू नका. गरज एखाद्याचा मुलगा पगार कमी पण तो दारूच पितो. तो काय नाना तऱ्हेचे शोक, काही मोबाईल ऑनलाईन गेम खेळते, पैसे हरून जाते. मग नंतर त्याच्यात कारण वाढते बरंच. पण ते असं नाही केलं पाहिजे का. जे आहे ना हे संपूर्ण जगाला दिसतं ना. आपले राहुल भाऊ, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल एलपी आता छोटा एलपी तयार झालेला त्यांच्याकडे. अक्षरशः शून्यातून जग निर्माण केलेलं आहे त्यांनी. कारण की सर्वांना माहिती असेल काही संघर्ष आहे राहुल भाऊ त्यांचा. आज भागात टॉपची वस्तू पळते नाशिक मध्ये. कशात बी पळवा, ऑलराऊंडर. घोड्यात पळवा, बैलात पळवा, घाटात पळवा, सर्व याच्यावरती पळून आलेला आहे बैल. अजून 2 दात पण केली वाटतं नाही ना, आत्ता केली वाटतं. एकदम अशी वस्तू तयार केली, दररोज पळते दररोज. त्याला तोडच नाही डायरेक्ट. म्हणजे यंग जनरेशनला एवढंच सांगणं बा का बाकीचे शौकपेक्षा हा शौक तर कधी बी चांगलाच. ह्यो नाद चांगला कधी शौक केला पाहिजे. हा नाद ज्याला लागला त्याला बाकीचा नाद लागू शकत नाही. आता आम्ही या शौकात राहुल भाऊ, मी, म्हणजे बरेच लोक आहे. तुम्ही हे लोक तपासा. पुडी खाणार नाही, हिरा गुटखा खाणार नाही, कुठं दारू प्यायला दिसणार नाही. आमच्या वस्तातच तशी. म्हणजे जिसका गुरु बलवान उसका चेला पैलवान, असे आमचे गुरु बलवान आहे. म्हणून आम्ही 2 माणसं तरी, आम्ही लोकांची नाही गॅरंटी देत, आमची स्वतःची गॅरंटी देतो. आम्ही 2 माणसं तरी एखाद्याने आम्हाला सांगावं का हा माणूस तिकडे पुडी खात होता का तिकडे दारू पिताना दिसला. आमच्या वस्ताच लय मोठी ताकद आहे आमच्या मागे. वस्तादाची कृपा. आम्हाला काय कळत होतं, आम्हाला काहीच माहिती आम्हाला पण काय नाही. पण सगळं तिथूनच आहे ना, काय करायचं कसं करायचं. ज्यावेळेस गुततो ना आम्ही, वर आले होतं कुणी बी पाण्याच्या वर आले, उजाडात आल्यानंतर कुणी बुडत ना, तेव्हा आम्ही त्यांचा साथ धरतो. काय करायचं मग तेच शिकवित आम्हाला, असं करायचं. तेव्हा तुम्ही उजाडात आल्यानंतर तुम्हाला अख्खं गाव जुडी होईल. पण ज्यावेळेस तुम्ही खरोखर आणीबाणीच्या काळात गुतेले, त्यावेळेस जो सपोर्ट सिस्टम राहतो तोच तुमचा राहतो. आता मी स्वतः संचय उभा केला, मी घरातून एकटाच माणूस होतो. मी हे सगळ्या लोकांच्याच भरोशावर केलं का मला का बाबा आपल्याकडे पैसे आहे का बाबा, एखाद्याला 500 दे चाल गोडा धरायला, एखाद्याला 1000 दे चाल गाडी हाकायला, असं थोडंच. हे सगळं प्रेमानं होतं. पण आपण प्रेम जपलं पाहिजेत. आणि विश्वास लय महत्वाचा आहे. विश्वास 100%. तुम्ही या क्षेत्रामध्ये पैशाचं पोतं पाठी येऊन गेले ना तरी उपयोग नाही. विश्वास लय महत्वाचा आहे. 20-20 वर्ष दोस्त आहे. हो, आमची 20-20 वर्षाचे दोस्त नाही, पण विश्वास लय महत्वाचा आहे. आता हे आमच्या गावचे बरेचसे मंडळी, सोनवणी कंपनी, हे तांबे बिंबे सगळे, मी घरून निघलो ना, मला कशालाच हात लावून देते नाही. तू फक्त नियोजन पाय, तुला जे माणसं बोलवायचे ना ते तू माणसं पाय, तू काहीच करू नको. त्यांची ते गाडी गाळा घालत्या, घेऊन येत्या इकडे बी, मला व्यवस्था सगळं कम्प्लीट राहतं. जनावर वगैरे सगळं त्यांचं नितांत प्रेम. हे आमचे बाळासाहेब खैरनार, यांचं एलपी बायला एवढं प्रेम, इतकं प्रेम. आमच्या गावात यात्रा भरली, वैयक्तिक या माणसानं त्या बैलाला तोडा दिला, काही पैसे दिले. पण म्हणजे असं वैयक्तिक गावाचं कुठलाही नाही. म्हणजे असं प्रेम करणारे माणसं पाहिजेत. पण त्याच्यासाठी आपणही त्या मापाची वस्तू तयार पाहिजेत. नाही तर नुसतं माणसाचं प्रेम आहे ती वस्तू काही कामाची नाही, असं नाही. पण वस्तू गाडवायसाठी सुद्धा कोणाच तरी वरचा हस्त लागतो आपल्या पाठी. 100%. मित्रांनो, एका शब्दावरती आलेली पब्लिक आहे. राहुल एकदा पब्लिक दाखवली ना, तर असं नेतृत्व आहे आपल्याला. भाऊ आता बैलाचं वय काय तुमच्यावाले? बैलाचं आता दोन दात, आता दात लावला बैला. 2.5 वर्ष वय बैलाच. माग आपले विशाल भाऊची पण एक मुलाखत चांगली व्हायरल झाली ती. माझ वडीलधारे माणसं सुद्धा भाऊ नावानच आम्हाला विचारतात. तर काय भेटतं बा, लोक म्हणतात तुम्हाला बैलापासून काय भेटतं बा? तर मित्रांनो, अशी गोष्ट असते. आणि सर्वात महत्वाचं विश्वास खूप महत्वाचा आहे या क्षेत्रामध्ये. कारण की जर तुमच्याकडे जनावर बी सर्व हे पण करू धरू लागायला जर कोणी नाही तुमच्याकडे, तर तुमचा जाकी जर तुमची मनापासून गाडी जर हाकलीच नाही जाकी ना, तर त्या गोष्टीचा काही उपयोग नाही. कारण की त्यासाठी शब्दाला टीका या क्षेत्रामध्ये, शब्द खूप महत्वाचा आहे. बाकी
संघर्ष असा होता भाऊचा. आता नंबरामध्ये गाडी पळते 300 वाली. बाकी भाऊ घोडा धन्यवाद. आपला आदत आहे. हा ना. एक मिनिट नंदू आमचे या क्षेत्रामध्ये भाऊ कधीपासून आहे म्हणले तुम्ही? बारीक होता तो हा. 15-1 वर्षाचा तेव्हा. अच्छा, तुमचा खेळ पहिल्यापासून होता का? हो माझ्याकडे आज बी खेळी हा का? तुम्ही भांडा भांडा हा. तर भांडा आपलाच आहे. हा ना. दादांना मग दादा तुमच्याकडे आज तुमच्या संमत वगैरे कसे आहे दादाचे आणि तुमच्या? आमच्या घर संबंधी हा. माझं इथून 2 किलोमीटर उघड आहे. हा. त्यांचे वडील बी आमच्या भावाचे मित्र आहे. अच्छा. ते 5 भाऊ होते, आम्ही 4 भाऊ होतो. तेव्हापासून आमचा जुना संबंध आहे हा. त्याच्यानंतर मग आमची ओळख झाली दोघांची. आता त्यांनी तुम्हाला फोन केला हो आपल्याला बैल घ्यायचंय वासा एवढं हा. वासरू घ्यायचं हा. 71,000 पर्यंत. तुमच्या मनामध्ये बी काही आलं असेल ना 71,000 आलं पर्यंत होतं, जास्त वासरू पैसे घेतोय, जातील हा, असं हा. होईल तसं होईल. पण गुलालासाठी हा मग घ्यावाच लागले शेवट वासरू. घेतल्यावर आम्हाला 4 वेळेस गुलालच नाही भेटला. हा. आमचं गडी घाबरलं मग. अरे बापरे. आपण फसलं म्हणलं थांब हर काही बाद जिथे थोडं लगेच नाही होणार सगळं. हा 5व्या वेळेस मग गुलाल भेटला आम्हाला. हा ना. पण भेटला गुलाल. मग कष्ट तेव्हापासून करा. मग गुलालच कष्ट चालू आहे करा. आतापर्यंत. एवढी कष्ट फार. चालन मित्रांनो. आमच्या गावामध्ये आता जे खेळ झालेला आहे त्याचं पूर्ण गावाचं आमच्यावर पूर्ण प्रेम आहे. आमचा काल परवाचा जो व्हायरल झालेला व्हिडिओ हा, हा. आम्हाला आठवत म्हणजे असं वाटत नव्हतं की हा माणूस स्वप्नामध्ये बी आपले स्टेटस ठेवू शकतोय. हा, हा. पूर्ण गावाने पूर्ण महाराष्ट्राने स्टेटस ठेवला आणि पूर्णपणे गावाची आम्हाला पूर्ण साथ आहे. त्याच्यानंतर पाहिल्यानंतर आमच्या याच्यापूर्वी काळा घोडा होता संजय नावाचा आणि सिद्ध्या बैल त्यांना बी अखंड महाराष्ट्र गाजवलेला आहे. आज बी तो बैल नुसता मागं फिरवलं घोड्या मागं तरी प्रत्येक जण ओळखतं का आमची कॉलर टाईट होती या बैलामुळे. अरे हा, हा. तो बैल कोणाच्यानं पडला नाही. ज्या ठिकाणी आमचा बैल कदाचित पडला असेल तर तिकडे आमची गाडी फसवली त्या ठिकाणीच बैल पडला. आम्ही अच्छा. त्याचाही बदला घेतलेला आहे, अच्छा. काढलेला आहे. बैल धरायला बी तो बैल राहुल भाऊच धरायचा हा, हा. आणि नंदू भाऊ हाकायला. आणि बाणीची गाडीला आम्ही नंदू भाऊ गाडीवर बसल्यानंतर हम्म. का आम्ही आज समजू का 80% गाडी आपल्या ताब्यात आहे. आम्ही बिनधास्त राहायचो. 80% गुलाल आपलाच. मी त्याच्यामुळे मुलांना सांगतो गागायचं नाही, वरडायचं नाही, कोणीच काहीच नाही. आणि आमच्या खेळामध्ये प्रत्येक समाजाचा माणूस आहे. अच्छा. प्रत्येक का असं नाही का आम्ही असं भेदभाव नाही केला हा अतिरय समाजाचा आहे अजिबात नाही. समध्या गोष्टी एकत्र आहे आमच्या खेळात. कोणत्या माणसाचा तुम्ही तपासून बघा आणि हा माणूस सगळं सुतळीचा तोडा जोते जाते काय आहे ते पाहतो. आमच्या खेळामध्ये हम्म. टोटल माणसांना कामं वाटून दिलेली. अच्छा. तू घोड्याचं काम घोड्याने करायचं, पाहायचं, रिंगी खाली घेणारे प्रत्येकाला कामं सांगितलेली आहे. आपण प्रत्येक जण त्याचं कर्तव्य ज्याचं पार त्याचं पाडतो. कर्तव्य करायचं 100% 100% पार पाडायचंच. नाही केल्यानंतर मी बोलत राहतो त्यांना. आपण खेळायला जातो ना, या आपला परिवार या समजाने समोरून चालला. आणि आमच्या खेळामध्ये कोणाला दारू लागत नाही, कोणी बिस्लरीचं पाणी मागत नाही, घरूनच जार भरून सगळं घ्यायचं. घरून राहतं. चांगलं आहे असं तरच खेळ टिकतो. ठीक आहे. मग मुंबईमध्ये बी पहिला सिद्धा बैल होता ना, हा. त्यांना बी नाव गाजवलं. त्याच्या मागे आता ह्या फायटरने आणि पवननी अच्छा. त्याच्यावर चाललंय. त्याच्या मागे आमचं नाव निघतंय, हा. निघतंय. असं रे बरं, चांगली गोष्ट आहे. रामकृष्ण हरी. रुबाब नाही हा नाद आहे. हं. रुबाब नाही हा नाद आहे. आमचा पळणारा पवन हा भगवंताचा आम्हाला मिळालेला प्रसाद आहे. आता 2 दिवसापूर्वी आमचे धाकटे बंधू दशरथ भाऊ उर्फ गटलू भाऊ भड यांचा आणि आमचा घरचा साज पवन आणि फायटर यांनी अनपेक्षित असं यश आम्हाला प्राप्त करून दिलं. इथून मागे घरच्या साजची आम्हाला खूप मदत मिळाली आणि पूर्ण महाराष्ट्रभर जी आम्हाला ओळख तयार झाली ती पूर्ण त्यांच्यामुळे तयार झाली. त्यामुळे मी गटलू भाऊंचं अभिनंदन करून सर्वप्रथम आमच्या लेकराप्रमाणे गटलू भाऊंनी स्वतःच्या मुलाप्रमाणे ज्यांना पवन आणि फायटर यांना जपलं, वाढवतायत आणि हे जे यश आहेत हे त्यांच्यामुळे मिळालं. त्यामुळे सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. आणि हे यश मिळण्यामागे गटलू भाऊंनी आत्ता मगाशी सांगितलं जे योगदान मिळालं त्यांना, की जे आमचे पूर्ण जवळचे ग्रामस्थ असतील, आमचा मित्रपरिवार असेल, आप्तेष्ट असतील, त्यांची आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं, वेळोवेळी मदत मिळाली. त्यानंतर आमचे नंदूभाऊ बैरागी आमचे बंधूंचे गुरु असतात. खरंच आज ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जिसका गुरु बलवान होत आहेत उसका चेला पहलवान होत आहेत. आणि आमच्या गटलू भाऊंनी आणि पवन फायटरने ते सिद्ध करून दाखवलं. आणि हे जे यश आहेत हे खूप मोठं यश आहेत. आणि त्या दिवशी आमच्या गटलू भाऊंचा जो व्हिडिओ बघितला
की त्यावेळेस काही कामानिमित्त मी खेळायला जाऊ शकलो नाही. पण ज्यावेळेस व्हिडिओ बघितला प्रकर्षाने मला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली. कारण शिवचरित्रामध्ये आपण जर गेलो तर एक असा प्रसंग जाणवतो की छत्रपती शिवरायांचं आणि मावळ्यांचं अश्वावरती नितांत प्रेम होतं. 100% होतं. आणि त्यांच्याच जीवावरती त्यांच्या स्वराज्य- जेव्हावरती जेवढं साम्राज्य स्वराज्य उभं उभं केलं राहिलं. होतं, स्वराज्य आणि उभं केलं असंच असताना छत्रपती शिवरायांचे जे एक लाडका अश्व होतं, ज्या अश्वावर नितांत प्रेम होतं, ते अश्व आजारी होतं. तर महाराज रात्रभर जेवले नाहीत. महाराज रात्रभर त्या अश्वाच्या शेजारी रात्रभर जागे राहिले, अन्नाचा घासही घेतला नाही. इतिहासात आजपर्यंत असं कधी घडलं नाही की आऊसाहेबांचा शब्द महाराजांनी टाळला, पण अश्वप्रेमापोटी महाराजांना आऊसाहेबांचा शब्द टाळावा लागला. अच्छा. आणि ते त्या घोड्याजवळ रात्रभर उभे राहिले. अक्षरशः महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. ते जे महाराजांचं अश्वावरती असणारं प्रेम आहे, तेच गटलूभाऊंचं प्रेम आम्हाला जाणवलं. 100%. शेवटी बोलण्यासारखं खूप आहे. फक्त जाताना शेवटी मी भगवंताच्या चरणी अशीच प्रार्थना करेन की गटलूभाऊंना आणि आम्हाला म्हणजे ग्रामस्थांचं, नंदूभाऊंचं आणि आमचे मोठे बंधू आहेत राजेंद्र भाऊ भड, ज्यांना आम्ही प्रेमाने दादा म्हणतो, आमचे जनाभाऊ, यांचे आम्हाला नेहमी प्रेम आणि मार्गदर्शन खेळासाठी तांग्यासाठी मिळत असतं. असंच सर्वांचं प्रेम मिळत राहो. आणि हे जे यश आहेत यापेक्षा आणखी दैदिप्यमान यश आमच्या पवन फायटरच्या आणि गटलूभाऊंच्या पदरात पडो, एवढीच मी प्रार्थना करेन. आणि जाताना शेवटी एवढंच म्हणेल की शर्यत अजून संपली नाही, शर्यत अजून संपली नाही, कारण नाद आजही रक्तात जिवंत आहे. धन्यवाद. बघा मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांनी.